सारे 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 फ्लोर आणि सारे मला नाही माहिती बाय नको नको थांब मला माहिती कुठे येईल बाय हे बघ नाही का मम्मी
भात ना भात नाही मग चपाती नाही मला नाही आवडत नेमकाच पीठ घेते 2 दिवस चपात्या भाकरीची फुकट झाली जाते ना मला जेवण येतो
हो अहो या आजच मला कळतंय लय हुशार पोरगी आहे. करून घे ना. हे बाई कर ना. किती बाय 26 फटाफट पुन्हा बोलता की ना. हा 28 नंतर 25 जा ना बाबा. किती आहे आणि इकडे तिकडे. पप्पा आठवणी हो ते भाऊ आले. या आतमध्ये. तू दाखवून दे. तू ओळखलं का मला? कुठली? हो का? आणि पोर आहे ना माझी लई हुशार आहे. या पोराला की नाही ओ. विसरतो माणसं. हा काय? यज्ञाचा दादा. हो हिला कसं माहिती? मग तिला बरोबर लक्षात ठेवते. ती काही साधी सुधी पोरगी नाही. मग काय कशी आहे? आळस घेऊशी वाटते तिला. छोटूशी झाली आज. छोटूशी पाय आहे ती माझी. चल ये ताई तू आणि ये.
किमान 32. Sir? मी कधी काय बाय मी काय आणलं बाय चावी नाही का तुझ्याकडे? नाही चाळीसच्या बाहेर. आणि लोकल नाही का? तो तिकडे कामोडं आहे. ते ज्यावेळेला कोण नाही शिकवलं मला. हां. मग तिकडे आहे. आपल्याला माहित नाही ना कुठून फोन. हां. मला वाटलं घरी इथं असेल. इथं आलेलं ना ते. म्हणजे कॅपिटल फोन आला ना मी लगेच हां. तुला फोन केला मग. काय चावी घेऊन ठेवा. म्हणजे तू चावी ठेवते बोलते ना मग तुला मी दाखवतो फ्लॅटमध्ये 2 BHK. चांगलं आहे ना रूम. हां, चांगलं आहे. तुमची काय problem पाण्याचा काय नाही. प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही हे काहीच नाही. लागलो. इथे सगळ्या सुख सुविधा काहीच प्रॉब्लेम नाही. हां ना. म्हणजे हे म्हणजे आपलं 7,000 भाडं चालू आहे आता. सात आम्ही चालू आहे. त्यांना माहित नाही ना. त्यांना सांगितलं आम्ही 6 आहे. हां का? ते बोलले ना का किती आहे चालू सांगा आम्हाला. त्याचं 7 चालू आहे. 7 पण दिली होती. 6 7 इंची. काय प्रॉब्लेम नाही. मी सगळा डिपॉझिट आहे. हां डिपॉझिट काय टेन्शन नाही. आणि मी त्याचे लाईट झटला जात नाही त्याच्यावर आणि पाणी कधीच नाही. आणि बाकीच्या वेळेपेक्षा इथं आहे ना कोणाचा आवाज विवाज काहीच नाही. हे आपल्या घरात त्रास नाही जास्त. सगळे इथं होऊनच राहतात. वर्धन जास्त नाही कोणाची. आणि फ्लॅट कमी आहेत. हां का? कमी फ्लॅट आहे. जागा मोठी आहे पण फ्लॅट कमी आहेत. 2 BHK 2 BHK मुलं. सायलेंट आहे काय बाबा. तसं तिकडे आहे ना दुसरा इकडं गर्दी गर्दी. तिकडे ABC ला गर्दी असते. ती ई विंग आहे. पुढची का? ही डी विंग आहे ती ई विंग आहे. इव्हिनिंग आहे का? दोन्ही जोडून आहे. जोडून येत नाही. इथे लिफ्ट आहे तिकडे नाही. हां. उद्या येतो मग मी. तुम्ही आहात ना घरी? उद्या मी घरी नसलो तरी पण तुला फोन कर मला. मी चावी ठेवली चावी घेऊन जातो. चालेल. उद्या मम्मीला पण घेऊन जायला. मम्मी पण मम्मीला बघा. घेऊन येऊ. चावी असेल ना मी कन्फर्म करतो. अजून मी असली तरी जाईल. हे दाखवली मी. घेऊन जायची. दुपारी फोन कधी येतील ते सकाळी येतात काय? तू जॉबला जाताना काय होती कधी येणार पण तू ठेवून येईल तुला काय फोन. मग दुपारी जातो मी 3-4 नंतर मग असं फोन करून सकाळी जाईल. मला तो चावी तुम्ही त्यांना ठेवली. फोन करा माझ्याकडे चावी ठेवायला सांगा. तो चावी ठेवली फोन करेल ना मग तुला फोन करेल. तू कुठे जावला होता? तर बालाजी फॉर्म्युला. बालेला का? हां कधी लागली? झाले आता 4 महिने झाले. चावी आताच लागली होती. हो आता पहिला मारला होतो ना मी एम्बोयला. मारलं जातं हो जावला. तिकडे बॅचलरमध्ये होतो. हा का? 2.5 वर्ष काढले तिकडे ॲक्च्युली. कुठली कंपनी होती? एम्बोय लिमिटेड. API. तुझं काय आहे? एज्युकेशन? माझं MSc झालं. MSc केलं? आणि आता मग इथं कंटाळलेलो तिकडे बॅचलर राहून हां. आईच्या घरी बाहेरचं वाढलं. खायचं लागलं का? रोज दूध काढायचं? गेला 3 महिने ॲसिडिटी होती मला. हो का? पूर्ण खाऊन बाहेरचं वगैरे हॉटेलला हळूहळू सोडून देतो मग खानावं तिकडचा वगैरे तुझं नाही करत? होती खानावर पण ते पण सगळ्यात असत नाही देतो तसंच तुझं. त्यामुळे मग सोडून दिला तिथं रिझाईन टाकून मी इथं जॉईन झालो. इथं पण कैलास चालून हां, वाचून येतं. त्यांनी लावलं. हो का? त्याच्या वेगळंच नाही MSc भेटतच नव्हता. सिपलामध्ये वगैरे पण जे असतात ना? होता शिबलामध्ये पण एक जण बोला नको जाऊच म्हणतो जाम. माझं कसं प्रोडक्शनला आहे ना मी हो का? लॅबला नाही आहे प्रोडक्शनला आहे त्याच्यामुळे मग तिथं वर्कलोड जाम आहे. सिपलामध्ये ना? हां मग तिथं बोललो नको. तो मित्र होता तो बोला नको येऊच डॉक्युमेंटेशनचा वगैरे भरपूर इश्यू होते म्हणजे कसं की थोडं जरी चुकी झाली हे आहे ना फार्म आहे ना बरोबर. थोडी जरी चुकी झाली तर 3 जास्तीत जास्त 3 डेविएशन घेऊ शकतो आपण. हो. त्याच्यानंतर डायरेक्ट मग ऑनलाईन कटत नाही. एवढंच ठीक आहे ना? हां मग कसं काय चुका नॉर्मल होतातच सगळ्यांकडून. बरोबर.
ते कसं नवीन Adjust होत नाही नवीन त्याची. पण आहे तिथं 6 महिन्याची ट्रेनिंग वगैरे आहे पण नको बोललो कशाला नुसतं रिक्स घ्यायची आता पण झाले पण झाले बोललो हां. त्या टायमाला जर जॉबवर निघालो तर कसं प्रॉब्लेम होतो याच्याशी बालाजीमध्ये काय प्रोडक्शन आहे? इथं हे म्हणतो फॉर्मॅलिटी म्हणतो केमिकल म्हणतो कशासाठी ठेवलं? फॉर्मॅलिटी आपला हेच आहे केमिकलच आहे म्हणजे ड्रग्स वगैरेसाठी बनतात आणि परत ह्याच्यामध्ये पण वापरतात काय बोलतात काही चहा नको चहा नाही घेत तिथं सोनाचं टिकलं सोनं. हां आणि तिथं पावडर पण बनते ना एफ डीची म्हणजे आता हे क्लाउड वगैरे बनतात बघा हां. म्हणजे काय म्हणतात त्याला तर मी ते बोल. हां त्याची पावडर बनते म्हणजे त्याच्यामध्ये केमिकलपासून पावडर पण बनवतात ते पावडर ब्रँडला आहे हे लागलं. हां कळलं तुला? त्याला क्लाउड वगैरे हे क्लाउड वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये यूज होतो म्हणजे आणि परत पेंटमध्ये वगैरे यूज होतो फॉर्मॅलिटी आता सध्या तुम्ही इथे राहता का? तिथंच आहे दुकानामध्ये तुम्ही सॉरी. Complete आहे. मग ऍड्रेस नव्हती जागा. नाव ॲड्रेस आणि मुलं जरा मम्मी आम्ही आहे तिकडे होतो तो पण कोणती मध्ये जागा ती पण सगळ्यासाठी पसार आहे ना म्हणजे दुकानाजवळ. दुकान आहे थोडा तो हे पुढे घेतला आम्ही काय बोलतात त्याला Counter. काउंटर नाही Partition. मांडण आणि पाठीमागं थोडं एक बेड काढून काढून घेतले मला विचारते यजमानचा दादा आलाय का आपल्या घरी? हां, हां, ती, ती बघते ना काय खूप पहिला कॉफी नाही कॉफीच आहे डाळ बनवली. म्हणते यज्ञाचा दादा आहे ना म्हणते बघितलं असं नसेल हा यज्ञाच्या घरी बघितलं म्हणते तो कुठे जॉबला आहे? तो तिकडेच आहे सांगतायला गणपती तो जॉबला करतो तो? एकदम बरं. त्याचं त्याला काय? इथून बरं पडेल ना त्याला ग्रॅज्युएशन आली इथून मी पण म्हणतो. तुला मी इथून बरं पडेल म्हणजे कसं बस वगैरे आहे हां. आणि तिथं नाही आता होत बघायला तिथेच राहायचं इथून आता नाही ती तशी ठीक आहे लहान मुलं असेल ठीक आहे ना आता तुमचं आता बरोबर नाही वाटत जॉब करून येऊन मग ते जागे आराम नाही भेटत माझा कसं Relax होतं होतं ना ते- हां, माझी शिपमध्ये आहे ना मी नाईट वगैरे करून आलो आणि कोण ना कोण माणसं चालू असतं ना बरोबर रिलॅक्स गाड्यांचा आवाज किती? आवाज वगैरे माणसं बोलतात. नाईट करून आलो का मला आज वाटतं मग मामाचे जाऊन झोपतो घर दुकानात घर म्हणजे घरात दुकान असेल ना तर ते उठून जावं लागतं. जागा लागतो म्हणजे कंटिन्यू आवाज वगैरे असताना पण आवडतं आता आमचं पण दुकान आहे ना आता भले मी किती काम करून घ्या थकून आलो असतो हां तरी मी त्या हॉलमध्ये बसलो ना तर कोण आला ते आलेच लागतं. नाही तर आपल्याला आला लागतं तसंच होतं त्यामुळे रिलॅक्सेशन मिळत नाही असं. जर तुमचं कसं आतमध्ये रूम पण असेल ना झोपलं वगैरे असेल तर काय वाटत नाही तसं नाही ना पण अख्ख्या घरात मागून गेलो जावं लागतं म्हणजे रिलॅक्स करू शकत नाही. तेच आहे, दुकान असं म्हणून दुकान पण चालू ठेवायचं आहे थोडे दिवस बघू कसं होतं दुकान चालू त्यांना आई बाबा होते हां ना मम्मी आपण काय त्यांना करू द्या कारण त्याचं रेंट 5,000 रुपये आणि लाईट बिल 2,000 रुपये येतो 2000 त्याला बोललो मीटरचा वगैरे बघ तुमचे. मीटरचा वगैरे बघ बोललो मला वाटतं मीटरचाच प्रॉब्लेम असेल मीटर सेपरेट घ्यावं यार. तो ह्याचा मीटर आहे तिथं ना कॉमन असेल ना कुठला नाही कॉमन नाही Single आहे का? सिंगलच आहे पण तो बिझनेस आहे तर काय बोलतात त्याला कमर्शियल कमर्शियल मीटर आहे ना तो कमर्शियल होतं पाहिजे घरगुती पाहिजे होतं. हो त्याच्यामुळे तो त्रास होतो कारण 5,000 रुपये भाडं जातं तर 2,000 रुपये कंटिन्यू लाईट बिल असतोच 2,000 रुपये खाली येतच नाही आणि आता उन्हाळ्यात तर अजूनच होईल तुमच्याकडे एक मिनिट वाटतं हो. धंदा आहे ना पण बऱ्यापैकी इथं. कसला चाललाय जास्त नाही. आम्ही हे पण नाही ठेवत ना जास्त काय बोलतात त्याला तांदूळ वगैरे बटाटे वगैरे काय ते नॉर्मल काहीच किराणा नाही सगळं खायचं वस्तू ते वगैरे कटलं घ्यायचं. हां तेवढं बाकी कोल्ड्रिंक वगैरे normal पाणी वगैरे तेवढंच आहे आता पप्पा घरी होते म्हणून बोललो बघा आता ते काय. हे दोघं पण चांगले स्टॉप झाले स्टॉप वगैरे ते दोघं जण झाले त्यांनी एकामेकांना म्हणजे तो वर्मा तर झालाच एकदम सेटल हायकोर्टचा पण चांगला आणि त्याची canteen चालते. किती असतात ते लोक त्याचे ते सगळं सामान ते कसं उधारी देतात हां आणि त्यांची कसे सगळेजण तिकडचे असतात ना गावाकडचे ते ओळखतात त्यांच्याकडेच जाणार आणि ओळखतात ते आणि जरी उधारी ठेवून पळून गेले ना तरी ते जातात तिकडेच घ्यायला हां आणि त्याची आई कॉन्टॅक्ट असतात ना हां कॉन्टॅक्ट वगैरे असतात त्यांचे गाव बाहेर माहिती ते कॉन्टॅक्ट करून त्यांच्या पैसे काढू शकतात ते. त्यांची गाव वगैरे त्यांना माहिती आहेत ना तिकडची बरोबर आपण गेलं आता मागच्या वेळेस एक जण काहीतरी 3,000 ठेवून गेला हां त्याला पोलिसांची धमकी वगैरे देऊन त्याकडनं काढले पैसे कसे तरी हो का बरोबर त्यांनी 3 महिन्यांनी पाठवले त्याला दाखवला पोलीस वगैरे कंप्लेंट केलेली वगैरे त्याच्यानंतर त्यांनी पाठवले मग घाबरून पाडून एकाने तर दिलेच नाही 500 रुपये उधारी दिले ना तर तोच प्रॉब्लेम होतो किती पैसे गेले माहिती मामाचे नाही गेले ताई होती तेव्हा ताईचे पण किती गेले आमचे एवढे पैसे गेले ना आम्ही सोडून दिला विषय ना मी आता हात टाकला म्हणून मम्मी अब्बा लक्षच नाही देत आता गेला तर गेला आता काय करणार मग मी मम्मीला विचारलं किती मी बघितलं स्वतः उधारी वगैरे किती आहे काय तेव्हा मला समजलं की मम्मी एवढी उधारी आहे तेव्हा त्याला फोन करून त्रास देऊन त्याने दिलं उधारशिवाय धंदा पण नाहीये अजिबात पण ते नाही लक्ष चांगला पाहिजे
आता आम्ही आधीच उधार नाही देत, एका दुसरा असेल तर रेग्युलर वाला. खाल्ला काय कढी कसं रिंग ते काय करतात, ते कॉल वगैरे करतात बरोबर. काय बोलते पोयो आहेत ना ते वर्मा आणि ते, आणि त्यांच्या दोघांचे पण सपोर्ट भरपूर आहे. करत नाही. अगं तुम्हाला माझ्या गावातलं देत पण गावाला सगळ्यांचा सपोर्ट त्यांना द्या. आता आपण तरी काय करणार, आता मामा सगळं सगळ्या गोष्टी आता आम्ही हा कसं केलं, मला फील्ड नाही तो. काय म्हणजे मंदिरात झोपणं काय ना आमच्या घरातच चालतं. डायरेक्टली आमच्या घरावरच होती. की घर सोडण्याच्या पहिला होता.